नमस्कार मित्रांनो, मी आकाश सूर्यवंशी लर्न ऑन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण डी सी सर्किट्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सर्किट अँड नेटवर्क्स हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी त्याचे बेसिक्स समजून घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला पण सर्किट अँड नेटवर्क्स हा सब्जेक्ट नक्की आवडेल आणि खूप इझी वाटेल याची गॅरंटी मी देतो. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपल्या व्हिडिओला. फर्स्ट वी विल सी टर्मिनॉलॉजीज. फर्स्ट इज circuit or networks. Electrical configuration in which various components such as resistor, capacitors, inductor, etc. and voltage sources or current sources are electrically connected to each other. म्हणजे काय म्हणते बघा, जेव्हा एखाद्या कॉन्फिग्युरेशनमध्ये रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स हे इलेक्ट्रिकली कनेक्ट केले जातात विथ हेल्प ऑफ व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स, तेव्हा त्या कॉन्फिग्युरेशनला सर्किट्स किंवा नेटवर्क्स असे म्हणतात. एक सर्किट काढून दाखवतो. हे बघा, इथं एक आपण सर्किट बनवलेलं आहे किंवा कॉन्फिगरेशन म्हणा. इथे आपण एक व्होल्टेज सोर्स, एक रेजिस्टर, एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे, इलेक्ट्रिकली कनेक्ट केलेला आहे. तेव्हा या पूर्ण कॉन्फिगरेशनला सर्किट असे म्हणतात. आता हे पूर्ण कॉन्फिगरेशन क्लोज सर्किट आहे, क्लोज्ड आहे, कुठेच ओपन नाही, म्हणून याला आपण सर्किट म्हणायचं. सर्किट आणि नेटवर्कमध्ये छोटासा डिफरन्स आहे. फक्त हे दोन्ही सेमच असतात, सर्किट आणि नेटवर्क, फक्त छोटासा डिफरन्स आहे. जेव्हा पूर्ण कॉन्फिगरेशनमध्ये कुठेच ओपन नसतं तेव्हा ते सर्किट असतं, आणि जेव्हा एखादी ओपन सर्किट ब्रांच असते तेव्हा ते नेटवर्क असतं. म्हणजे जर पूर्ण क्लोज्ड पाथ असेल तर तो सर्किट झाला, आणि जर एखादी पार्ट ओपन असेल तर तो नेटवर्क झाला. नेक्स्ट आहे सर्किट एलिमेंट्स. A circuit element is an any individual circuit which gets connected to other components. म्हणजे हा रेजिस्टर किंवा इंडक्टर किंवा कॅपॅसिटर किंवा हा व्होल्टेज सोर्स हे इंडिव्हिज्युअली सर्किट एलिमेंट्स असतात, म्हणजेच कंपोनंट असतात सिम्पली. नेक्स्ट आहे ब्रांच. ब्रांच म्हणजे काय बघा, ए ग्रुप ऑफ एलिमेंट्स कनेक्टेड इन सिरीज ऑर पॅरलल अँड विच हॅज टू टर्मिनल्स फ्रॉम कनेक्शन. म्हणजे दोन टर्मिनलच्या मध्ये सिरीज किंवा पॅरललमध्ये जे एलिमेंट्स कनेक्टेड असतात ते ब्रांच असतात. म्हणजे हे टर्मिनल आणि ह्या टर्मिनलच्या मध्ये दोन आपण कंपोनंट्स कनेक्ट केलेले आहेत. ते सिरीजमध्ये असू द्या या पॅरलमध्ये असू द्या, किंवा दोनपेक्षा जास्त पण असू शकतात, तेव्हा ते ब्रांच झाले. समजा याला आपण ए पॉईंट म्हटलं आणि याला बी पॉईंट म्हटलं तर ए बी हा ब्रांच झाला. ओके. नेक्स्ट आहे मेश और लूप. मेश इज सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज पाथ इन नेटवर्क. म्हणजे क्लोज पाथ किंवा सेट ऑफ ब्रांचेस, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेसचे सेट मिळून जेव्हा एक क्लोज पाथ तयार करतात तेव्हा त्याला मेश म्हणतात. हा झाला मेश. आणि जर समजा इथे आणखीन एक दिलं, आता हे पूर्ण एक सर्किट आहे तर हा दुसरा मेश झाला, मेश 2. एक करंट पाथ फक्त, तर एकच मेश. आता इथं करंट जाणारा वेगळा, इथं जाणारा वेगळा आणि इथं जाणारा वेगळा असतो. सो इथून जाणारा एकच आहे, तर हा मेश एक झाला आणि हा मेश दुसरा झाला, सेपरेट झाले, आणि हा टोटल सर्किट झाला.
नेक्स्ट आहे नोड और जंक्शन. इट्स अ कॉमन पॉईंट इन नेटवर्क ॲट विच 2 or more ब्रांचेस मीट्स. म्हणजे 2 किंवा जास्त ब्रांचेस जिथं मिळतात तेव्हा तो नोड झाला. आता ही एक ब्रांच झाली आणि ही एक ब्रांच झाली, ही एक ब्रांच झाली. तर ह्या 2 ब्रांच जिथं मिळतात तो नोड झाला किंवा जंक्शन झाला. सिमिलरली हा पण एक नोड आहे आणि ही एक ब्रांच आहे आणि ही एक ब्रांच आहे. तर ह्या 2 ब्रांच इथं भेटतात तर हा एक नोड झाला. किंवा हा पण पूर्ण पॉईंट, आता हे क्लोज सर्किट आहे, शॉर्ट सर्किट आहे, त्यामुळे एकच झालं आहे. हे पण इथं हा एक आणि हा 2 अशा 2 ब्रांच एका जागी भेटत आहेत तर हा पण नोड किंवा जंक्शन असतो. नेक्स्ट आहे voltage and current sources. For operation of all the electrical or electronic circuit, a source of power or energy is essential, such as voltage source or current source. म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटला ऑपरेट करण्यासाठी एक पॉवर किंवा एनर्जी सोर्सची गरज असते. उदाहरणार्थ व्होल्टेज और करंट सोर्सेस. आता हे व्होल्टेज आणि करंट सोर्सेस हे 2 प्रकारचे असतात, एक इंडिपेंडेंट आणि दुसरा डिपेंडेंट. आधी आपण इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स पाहूया. हा व्होल्टेज सोर्सचा सिंबल आहे. एक बॅटरी असते. व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, बॅटरी फक्त. दिस इज पॉझिटिव्ह एंड अँड दिस इज निगेटिव्ह एंड. तर हा व्होल्टेज सोर्सचा सिंबल झाला आणि इथे जेव्हा आपण लोड कनेक्ट करतो तेव्हा हे एक सर्किट झालं. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा VS आणि याला आपण VL म्हणू. तर आता इथं जेव्हा आपण मेश अप्लाय करू तेव्हा -VS इज इक्वल्स टू प्लस VL इज इक्वल्स टू 0 येईल. म्हणजेच VL इज इक्वल्स टू VS येईल किंवा VS इज इक्वल्स टू VL. म्हणजे सोर्स व्होल्टेज इज इक्वल्स टू लोड व्होल्टेज. यामुळं याला आयडियल व्होल्टेज सोर्स असं म्हणतात. बट जेव्हा एखादी रेजिस्टर गिवन केला जातो आणि हा इंटरनल रेजिस्टन्स असतो याचा आयडियल व्होल्टेज सोर्सचा. सो या केसमध्ये VS इज इक्वल्स टू IR प्लस VL असा बनतो. I इथे या सर्किटमधून जाणारा करंट. सो जेव्हा इथं रेजिस्टर दिलेला असतो तेव्हा VS इज इक्वल्स टू VL होत नाही. सो त्यामुळेच याला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणतात. ज्या व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा मिनिमम असतो, व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा मिनिमम असतो, कारण या रेजिस्टरच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा कमी असला पाहिजे, तेव्हाच लोडला मॅक्झिमम व्होल्टेज ट्रान्सफर होते. सो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स हॅव इंटरनल रेजिस्टन्स विच इज व्हेरी लो. नेक्स्ट आहे इंडिपेंडंट करंट सोर्स. तर बघा मित्रांनो, व्होल्टेज सोर्स व्होल्टेज ट्रान्सफर करतो, बट लोडची व्हॅल्यू जर कमी असेल तर करंट जास्त असतो आणि लोडची व्हॅल्यू जास्त असेल तर करंट कमी असतो. सो करंट कॉन्स्टंट नसतो. त्यामुळे कॉन्स्टंट करंटसाठी आपण करंट सोर्स यूज करतो. सो सिम्बॉल ऑफ करंट सोर्स इज लाईक दिस. दिस ॲरो शोज द डायरेक्शन ऑफ करंट. इथं लोड लावल्यानंतर हा एक सर्किट होतो. सो ही केस आहे आयडियल करंट सोर्ससाठी आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. बट इन प्रॅक्टिकल केस इंटरनल रेजिस्टन्स काही ना काही असते आणि ते मॅक्झिमम असते, फायनाईट, जितकं जास्त होईल तितकं, कारण इथून जाणारा करंट हा आपल्याला कमी पाहिजे असतो. म्हणजे जेवढा आपण सप्लाय करतोय त्यातला
मॅक्झिमम करंट हा लोडच्या अक्रॉस गेला पाहिजे. इथे रेझिस्टन्समध्ये ड्रॉप व्हायला नको. सो या रेझिस्टन्सची व्हॅल्यू मॅक्झिमम असते, जितकी जास्त पॉसिबल आहे तितकी जास्त असते. सो प्रॅक्टिकल करंट सोर्स हॅव फायनाईट रेझिस्टन्स विच इज मॅक्झिमम. नेक्स्ट आहे डिपेंडेंट सोर्सेस. तर डिपेंडेंट सोर्सेस will produce terminal voltage or current that is dependent on some other voltage or current in the same circuit. म्हणजे काय, आता डिपेंडंट सोर्सेस हे व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्सेस असतात, बट त्यांची व्हॅल्यू ही सेम सर्किटमधल्या करंटवरती किंवा व्होल्टेजवरती डिपेंड असते. आणि डिपेंडंट सोर्सेस नेहमी अशा डायमंड शेपमध्ये डिनोट केले जातात. सो फर्स्ट आहे व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स. हा त्याचा सिम्बल आहे. तर बघा, व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्समध्ये आहे व्होल्टेज सोर्स आहे आणि त्याची व्हॅल्यू, त्या सोर्सची व्हॅल्यू त्या सर्किटमधल्या कुठल्या पण एका व्होल्टेजवरती डिपेंड करते. सो त्याची व्हॅल्यू के इंटू व्ही एक्सने दिली आहे. के इज कॉन्स्टंट फॉर दॅट सोर्स आणि व्ही एक्स इज त्या सेम सर्किटमधला जिथल्या व्होल्टेजवरती तो व्होल्टेज डिपेंडंट सोर्स डिपेंड आहे तो व्होल्टेज म्हणजेच व्ही एक्स. सो या सोर्सची व्हॅल्यू के इंटू व्ही एक्सने आपल्याला फाइंड करता येते. नेक्स्ट आहे करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स. हा त्याचा सिम्बल आहे. यामध्ये एक व्होल्टेज सोर्स आहे ज्याची व्हॅल्यू त्याच सर्किटमधल्या एका ब्रांचच्या करंटवरती डिपेंड करते. सो के इंटू आय झेड अशा या फॉर्म्युलेनं त्याचं आपण व्हॅल्यू काढू शकतो. नेक्स्ट आहे व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स. इथे एक करंट सोर्स दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू त्याच सर्किटमधल्या एका व्होल्टेजवरती डिपेंड आहे आणि ती के इंटू व्ही झेड अशी आपण फाइंड करू शकतो. आणि लास्ट आहे करंट कंट्रोल्ड करंट सोर्स. यामध्ये करंट सोर्स दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू सेम सर्किटमधल्या एका ब्रांचच्या करंटवरती डिपेंड करते आणि ती आपण के इंटू आय एक्सने फाइंड करू शकतो. पुढचे पार्ट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. सो थँक्यू. होप यू लाईक द व्हिडिओ. प्लीज लाईक व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब आवर चॅनल लर्न ऑन. आणि डाऊट्स असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्ही जॉईन होऊन तुमचे डाऊट डिस्कस करू शकता. थँक्यू.